कोनिचिवा मिनासान, इशोनी गांबारू ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत नंबर्स। जपानी भाषेमध्ये नंबर्स म्हणजे अंक यांना काय म्हणतात हे आपण आज शिकणार आहोत। चला तर मग सुरू करूया। हाजिमेमाशो। तर सर्वात पहिलं, आता पहिलं म्हटलं की काय येतं? एक, इची, इची, इची म्हणजेच काय तर वन किंवा एक। आपण मराठीत म्हणतो एक, त्याला जपानी भाषेमध्ये म्हणतात इची। दुसरा अंक आहे नी, नी, नी म्हणजे दोन किंवा टू। तिसरा अंक आहे सान, सान, सान म्हणजे काय तर तीन किंवा थ्री। चौथा अंक आहे योन, योन किंवा शी। आता जपानी भाषेमध्ये काही अंकांना दोन जे अंक आहेत त्यांना डबल प्रोनाउन्सिएशन, दोन पद्धतीने ते उच्चारलं जातं। काही वेळा योन म्हणून उच्चारलं जातं, काही वेळा शी म्हणून उच्चारलं जातं। जर आपण पुढे शिकत जाऊ तसं तसं आपल्याला कळेल की कुठे आपल्याला योन वापरायचं आहे आणि कुठे शी वापरायचं आहे। त्यामुळे 4 या अंकाला जपानी भाषेमध्ये योन किंवा शी असं म्हटलं जातं। राईट ना लक्षात? पुढचा आहे गो, गो, गो म्हणजे काय तर 5 किंवा 5। गो या सर्व ज्या दिसत आहेत ना, ह्या जपानी भाषेतील कांजी आहेत, ज्या या अक्षरांना या अंकांना दर्शवतात। म्हणजे आता जर मला ही कांजी दिसली, हे सिम्बॉल दिसलं, तर मी याचा अर्थ समजायचा की ही 5 ही संख्या दर्शवते। ठीक आहे। असंच पुढे आहे रोकू, 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 रोकू म्हणजे 6 किंवा 6। पुढे आहे, आता ज्या पद्धतीने योन होता, 4 होता, ज्याला योन आणि शी अशा दोन प्रकारचं उच्चार होता, प्रोनाउन्सिएशन होतं, त्याच पद्धतीने 7 किंवा 7 ह्या अंकासाठी नाना किंवा शिची हे दोन उच्चार आहेत, दोन पद्धतीने उच्चारलं जातं किंवा दोन प्रोनाउन्सिएशन आहेत। तर हे सुद्धा कुठे, कधी आणि कसे वापरायचे हे आपण पुढे शिकणार आहोत। ठीक आहे। त्याचबरोबर पुढचा अंक आहे हाची, 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 हाची म्हणजे 8, 8 किंवा 8। पुढे आहे हू, हू म्हणजेच 9 किंवा 9। आणि आता आपल्या सगळ्यांचे आवडते 10, 10, त्याला काय म्हणतात तर जू, जू, जू। इथे अधिकचं चिन्ह दिसतंय ना, याच रीडिंग आहे किंवा उच्चार आहे जू म्हणजेच 10 किंवा 10। तर कसं वाटलं? सोपं आहे की नाही? पुन्हा पुन्हा वाचा म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात राहील की कशाला काय म्हणतात। आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला कसं वाटतंय शिकायला। ठीक आहे। तर अशाच सोप्या सोप्या पद्धतीने जपानी भाषा शिकण्यासाठी आमच्या इशोनी गांबारूच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर जे आपलं बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन जे व्हिडिओज येतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील आणि तुम्ही घर बसल्या जपानी भाषा शिकू शकता। ठीक आहे। तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। आपण मागच्या वेळी काय शिकलोय? ग्रीटिंग्स काय म्हणणार?
अरिगातो गोजाइमाशिता म्हणजेच काय थँक्यू सो मच. तर पुन्हा भेटूया. जय माता.